86-032 ही व्हरायटी आहे आणि ह्या व्हरायटीचं एक डोळा पद्धत लागवड केलेला हा एक नमुना आहे. तर आपण ह्या एका डोळ्यातून सध्या किती ऊस तयार झालेत हे पाहणार आहोत. ही लागण जानेवारी एंडची आहे आणि जानेवारी एंडनंतर सध्या जून महिना सुरू आहे, 25 जून. तर या 25 जूनच्या कालावधीमध्ये या ऊसाला सध्या एका डोळ्यातून जे ऊस तयार झालेले आहेत त्याची आपण संख्या मोजणार आहोत आणि मोजल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ऊस कसे डेव्हलप होतात. त्याचप्रमाणे एका डोळ्याची क्षमता इतकी आहे तर विनाकारण आपण कांडी लागवड करून किंवा दाट लागवड करून आपलं बेनं वेस्टेज घालवत असतो. तर सुरुवात करूया आपण मोजायला. हा 1, हा 2, हा 3, त्याला कांडी तयार झालेली आहे 3, हा 4, इकडं हा 5, हा तयार झालेला 6, त्यानंतर हा 7, इकडे आहे हा 7, हा 8, हा ऊस 8 आहे. आता हा धरणार नाही आपण सध्या. कांडी तयार झालेला हा 9, हा 9वा ऊस आहे. आता इकडं थोडं हा 10, याची पण कांडी तयार झालेली आहे. हे 10 ऊस झाले. हा मधला 11, हा 11वा ऊस आहे. आता हा इकडं 12, हा 12वा ऊस आहे. आता इकडं हा 13, हा 13वा ऊस आहे. हा आता 13, हा 14, नंतर हा 15, हा 15, हा 15, तर इकडं हा 16, हा 17, हा 18, इथं हा 19 आणि हा 20 एका डोळ्यातून कांड्यात तयार झालेले आहेत. अजून 2-3 जे हे बाकी आहेत ते काय आपण धरणार नाहीत. पण 86-032 ह्या व्हरायटीचा एक डोळा लागवड केल्यानंतर जर आपल्याला एवढे ऊस भेटू शकत असतील तर आपण विनाकारण प्लॉटमध्ये जी 1 फुटावर 1.25 फुटावर लागवड करतो ती आपण टाळली पाहिजे असं माझं मत आहे. त्याऐवजी 2 फूट 2.5 फूट एक डोळा पद्धत लागवड केली तर प्रचंड मोठ्या प्रमाणात बेण्याची बचत होईल असं मला या ठिकाणी वाटतं. धन्यवाद.